बात निकलेगी तो दूर तलक जाएगी अशी एक प्रसिद्ध गझल आहे। म्हणजेच जुन्या गोष्टी उकरून काढायला सुरुवात केली तर अनेक जुन्या जखमांवरची खपली निघेल असा याचा अर्थ। अर्थात ही रचना प्रेमाबाबतची असली तरी राजकारणामध्ये सुद्धा ती तंतोतंत लागू होते। सध्या दोन्ही शिवसेनांचे खासदार एकमेकांच्या अशाच जुन्या जखमा उकरून काढताना दिसतात। या उकराउकरीतून नेमकं काय समोर आलं आणि कोण घायाळ झालं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते त्यावेळी रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते। एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यात तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। संजय राऊत हे फेकूचंद आहेत। यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चालला, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे तर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची। आपल्या पक्षाच्या प्रमुखांना कोण जास्त शिव्या घालत होतं आणि आपल्या नेत्याची कोण जास्त तक्रार करत होतं हे सांगण्याची स्पर्धा सध्या या दोन खासदारांमध्ये सुरू झाली आहे। सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरच्या सुनावणीत 2022 मध्ये काय झालं याचा खल सुरू आहे। तर दुसरीकडे दोन्ही शिवसेनांचे हे दिल्लीतले खासदार त्याही आधीचा इतिहास उगाळत एकमेकांवर त्यांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाच्या नजरेत धिलन ठरवण्याचे प्रयत्न करतायत। याची सुरुवात केली शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी। संजय राऊत हे फेकूचंद आहेत। त्यांनी आतापर्यंत काही किती वेळा वेगवेगळे गौप्यस्फोट केलेले आहेत। माझ्यावरचा राग त्यांचा समजू शकतो मी, परंतु अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। म्हस्केंच्या या आरोपांचं स्पष्टीकरण देण्याऐवजी राऊतांनी आरोपांचं तेच अस्त्र उलट फिरवून पुन्हा म्हस्केंवर डागलं। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चालला, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे 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 एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची। राऊत आणि म्हस्केंच्या या वादाला पार्श्वभूमी आहे काल म्हणजेच मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या एका घटनेची। सुनावणी संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते बाहेर आले। माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यासाठी आलेल्या संजय राऊतांना काही अंतरावर उभे असणारे नरेश म्हस्के दिसले। राऊतांनी नरेश म्हस्केंना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आमने सामने चर्चा करण्याचं आव्हान दिलं। म्हस्केंना राऊतांकडे घेऊन जाण्यासाठी खासदार अनिल देसाई म्हस्केंच्या दिशेने गेले, पण ते जवळ पोहोचण्यापूर्वीच म्हस्के तिथून निघून गेले। मग अरे ये ना असं म्हणत राऊतांनी त्यांना दिलेल्या आव्हानाची चांगलीच चर्चा रंगली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हस्के आणि राऊतांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं। आपण शिंदेंची तक्रार करणारं पत्र दाखवा, अन्यथा राजीनामा द्या असं आव्हान म्हस्केंनी राऊतांना दिलं। बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश म्हस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो। कसल्या गप्पा मारताय? तुमची आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून, परंतु आमची जी बंद मूठ आहे ना ती मूठ
बंद राहू द्या. तर म्हस्केंच्या या आव्हानाविषयी विचारल्यावर राऊतांनी हा मुद्दा असा झटकून टाकला. नरेश म्हस्केची प्रतिक्रिया आली तेव्हा जेव्हा आमचे वकील बोलतील तेव्हा तुमचे सगळे पुरावे आणि दावे आम्ही खोडून काढू. ठीक आहे लहान मुलं आहेत असू द्या. सकाळी तुम्ही जो बरं आरोप का? आता जसं आपल्याला एक बाल नरेंद्र हा. आहेत ना, तसे काय त्याच्यापेक्षा छोटे नरेंद्र आलेले आहेत राजकारणामध्ये. संजय राऊत राज्यसभेचे आणि नरेश म्हस्के हे लोकसभेचे खासदार आहेत. सभागृहात कुठलाही आरोप करताना त्या आरोपाशी संबंधित तपशील ऑथेंटिकेट करावा लागतो. हा नियम सभागृहाबाहेरील राजकीय आखाड्यात नसला तरी वारंवार होणाऱ्या अशा आरोप प्रत्यारोपांचं आयुष्य एका दिवसापेक्षा जास्त नसल्याचं अनेकदा दिसतं. त्यामुळे या दोन्ही खासदारांचे हे आरोप ठाकरे आणि शिंदे खरंच गांभीर्यानं घेणार का? एकमेकांवर केलेल्या गंभीर आरोपांचे पुरावे हे दोन्ही नेते तितक्याच गांभीर्यानं देणार का? आणि हे झालं नाही तर अशा नेत्यांना आणि त्यांच्या वक्तव्यांना जनता किती गांभीर्यानं घेणार हे पाहावं लागेल. दिल्लीहून सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.